नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि प्रत्येक आईला सतवणारा प्रश्न म्हणजे आज टिफिनमध्ये काय द्यायचं. तर आता तुम्ही टेन्शन फ्री व्हा, कारण मी या व्हिडिओमध्ये 5 दिवसासाठी 5 वेगवेगळे प्रकारचे टेम्पटिंग, कलरफुल आणि वेगवेगळ्या शेपमधले अट्रॅक्टिव्ह असे टिफिन रेसिपी शेअर करत आहे, ज्या मुलांना नक्कीच आवडतील आणि मुले आपला टिफिन पटकन फस्त करतील. प्रत्येक टिफिन रेसिपी ही न्यूट्रिशन फील हेल्दी टेस्टी आहे, त्यामुळे तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करा. आणि रेसिपीज आवडल्या तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता आपण या रेसिपीकडे वळूयात. आपली पहिली टिफिन रेसिपी आहे व्हेज चिला. यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे, किंवा तुम्ही डाळीचं पीठही घेऊ शकता. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालत याचं व्यवस्थित असं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत. हे बॅटर डोशाच्या पिठासारखं आपण तयार करून घेतलं आहे. यानंतर यात आपण एक छोटा दुधी भोपळ्याचा तुकडा घेतला आहे, तो किसून याच्यामध्ये घालणार आहोत. दुधी भोपळा, मुळा अशासारख्या भाज्या मुलं अजिबात खायला मागत नाही, तर या चिल्यामध्ये आपण असे घालून आपण त्यांच्या पोटात आपण ह्या भाज्या घालू शकतो, जेणेकरून त्यांना व्यवस्थित पोषण मिळेल. दुधी भोपळ्यामध्ये भरपूर असे फायबर्स, प्रोटीन्स असतात. हा चिला थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसावा यासाठी इथे मी एक मीडियम गाजर किसून घातलेला आहे. याऐवजी तुम्ही शिमला मिरची किसून घालू शकता. याच्यामध्ये आता मी एक अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे, अर्धा चमचा हळद घातलं आहे आणि अर्धा चमचा तिखट घातलेला आहे. आता आपण एक अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून याच्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व मिश्रण व्यवस्थित विस्करने मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांमुळे आता बॅटर थोडंसं थिक झालं आहे, त्यामुळे आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून परत एकदा व्यवस्थित बॅटर एकसंध तयार करून घेऊयात. यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. इथे आपण पॅन मीडियम फ्लेमवर गरम केला आहे आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घेतलं आहे. याच्यावर आपण हा चिला पसरवून घ्यायचा आहे. जमेल तितका पातळ असा हा चिला पसरवून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवून एका बाजूने तो वाफवून घेऊयात. 1 मिनिटानंतर झाकण काढूयात आणि त्याची दुसरी बाजूही छान फ्राय करून घेऊयात. चिला दोन्ही बाजूनी छान फ्राय झाला आहे. मुलांना हा व्हेज चिला अट्रॅक्ट करण्यासाठी याच्यावर आपण आता मस्त असं चीज किसून घेऊयात, जेणेकरून व्हेज चिला टेम्पटिंग दिसेल आणि मुले हा चिला पटकन फस्त करतील. अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने याच्यावर चीज पसरून घेतलं आहे. याच्यावर मी थोडीशी मिरेपूड आणि चाट मसाला घालते. हा ऑप्शनल आहे. मुलांना व्यवस्थित हा चिला खाता यावा यासाठी आपण याचा रोल बनवून घेऊयात. मस्त टेम्पटिंग असा व्हेज चिला, तोही दुधी भोपळ्याचा, तयार झालेला आहे. आता आपण अशाच पद्धतीने बाकीचेही चिले तयार करून घेऊयात. मी इथे एक चिल्याचे 2 भाग केलेले आहेत, जेणेकरून मुलांना व्यवस्थित हातात धरून हे व्हेज चिले खाता येतील. मी इथे हे सॉसबरोबर सर्व केलेले आहेत. तुम्ही हे दुधी भोपळ्याचे व्हेज चिले लोणच्याबरोबरही सर्व करू शकता. ही होती आपली पहिली टिफिन रेसिपी व्हेज चिला. यानंतर आपण टिफिनसाठी मिक्स दाल मसाला डोसा बनवणार आहोत. यासाठी मी इथे समप्रमाणात तुरीची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मसुरीची डाळ आणि तांदूळ असे 1-1 कप घेतलेले आहेत आणि हे 7 ते 8 तास म्हणजेच रात्री भिजवून ठेवलेले आहेत. आता याच्यातलं आपण पाणी उपसून घेऊयात आणि त्यानंतर याची बारीक अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम बारीक असं डोश्यासाठी लागतं तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. डाळीतलं सर्व पाणी निघून गेले. याच्यात आता आपण थोडंसं किंचित वरून पाणी घालायचं आहे आणि लागेल तेवढंच पाणी घालून आपण याचं बॅटर बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. हे पद्धतीनं अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय. यात आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यानंतर याच्यासाठी लागणारं मसाला डोस्यासाठी लागणारं स्टफिंग बनवूयात. इथे मी 2 बटाटे शिजवून किसून घेतलेले आहेत. यात मी आता अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा तिखट घालते आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात आणि हे आपलं मसाला डोश्यासाठीचं वरचं जे स्टफिंग आहे पसरवण्यासाठीचं, ते तयार झालेलं आहे. ते आता बाजूला ठेवूयात आणि आपण आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे. तो कडक छान गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने हे तेल सर्व पॅनला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण डोश्याचं बॅटर याच्यावर घालायचं आहे.
बॅटर छान व्यवस्थित गोल पसरवून घ्यायचं आहे. बॅटर वरच्या बाजूने सुकले की याच्यावर आपण जी बटाट्याची भाजी बनवून घेतली आहे ती याच्यावर छान व्यवस्थित एक लेअरमध्ये पसरवून घ्यायची आहे. उलथण्याने तुम्ही ही प्रोसेस करू शकता. हे पहा, सर्व बाजूने व्यवस्थित एक समान भाजी पसरवून घेतली. आता याच्यावर आपण चीजची लेअर देणार आहोत. तर आपण इथे चीज किसून घातलं आहे. मुलांना हा मिक्स डाळीचा मसाला डोसा नीट खाता यावा यासाठी आपण याचा रोल करून घेऊयात. नंतर हा डोसा थंड झाल्यावर याच्या आपण छोट्या सर्कल आकारामध्ये तुकडे करून घेणार आहोत, पीसेस करून घेणार आहोत, जेणेकरून मुलांना व्यवस्थित हातात धरून हे डोसे खाता येतील. हा मसाला डोसा मी हिरवी चटणीबरोबर सर्व केलेला आहे. नारळ आणि कोथिंबीरची ही हिरवी चटणी बनवलेली आहे. त्याबरोबर मी हे मिक्स डाळीचा मसाला डोसा सर्व केलेला आहे. अगदी टेम्पटिंग, प्रोटीन रिच असा हा मिक्स डाळीचा मसाला डोसा मुलांना नक्कीच आवडेल आणि मुले आपला टिफिन फस्त करतील. तुम्हाला जर या सर्व टिफिन रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. मसूर राईस बनवण्यासाठी मी इथे 1 कप पुलाव राईस घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही जे घरात रोजचे वापरता ते तांदूळ घेतले तरी चालतील. यात मी अर्धा कप अख्खा मसूर घातलेला आहे. दोन्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊयात आणि आपण याला पाण्यात भिजत ठेवूयात. हे जोपर्यंत पाण्यात भिजत आहेत तोपर्यंत कांदा टोमॅटो मी चिरून घेते. यानंतर इथे मी पॅनमध्ये 2 मोठे चमचे तूप घातलेलं आहे. तुम्ही ही राईसची रेसिपी तेलातही करू शकता. मी तूप छान तापलं आहे. याच्यात आता आपण 1 चमचा जिरे घालूयात. त्यानंतर जिरे तडतडले की 1 चमचा मोहरी घालूयात. मोहरी ही छान तडतडली आहे. याच्यामध्ये आता एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे. त्यानंतर हा कांदा लालसर रंगाला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक तेजपत्ता, 1 शाही इलायची, 4-5 लवंगा आणि 4-5 मिरे घातलेले आहेत. त्याचबरोबर 1 इंच दालचिनीही घातलेली आहे. याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. हे मसाले आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, तोही घातलेला आहे. त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं धुवून घातलेली आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि छान फ्राय करूयात. यात मी 1 चमचा आलं कुटून घातलेलं आहे. त्यानंतर यात आपण 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे. हे मसाले तेलात छान फ्राय करून घेऊयात. यात आता आपण भिजवलेले तांदूळ आणि अख्खा मसूर घालूयात. यातलं पाणी मी निथळून घेतलेलं आहे. यात आपण 1 कप तांदूळ आणि अर्धा कप मसूर म्हणजे 1.5 कप प्रमाण घेतलेलं आहे. तर त्याच्यात दुप्पट आपण याच्यात पाणी घालणार आहोत, म्हणजे 3 कप पाणी आपण याच्यात घालणार आहोत. यानंतर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे. शेवटी भरपूर अशी कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि आता झाकण ठेवून आपण हे मीडियम फ्लेमवर राईस शिजवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटानंतर पहा, अख्खा मसूर राईस एकदम मस्त असा छान मोकळा आणि मऊ असा शिजला आहे. तुम्ही पाहू शकताय किती छान आणि टेम्पटिंग असा कलर आलेला आहे याला. हा मसूर राईस तुम्ही असा नुसताही सर्व करू शकता किंवा दह्याच्या रायत्याबरोबरही तुम्ही याला सर्व करू शकता. मी इथे काकडी, टोमॅटो आणि कांदा घालून दह्याचा रायता बनवला आहे, तो याच्यासाठी सर्व केलेला आहे. अगदी टेम्पटिंग मस्त असा न्यूट्रिशन फील्ड, प्रोटीन रिच, B12 विटॅमिन जे आजकाल व्हेजिटेरियनमध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं, या मसूर डाळीमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ही एक परिपूर्ण अशी न्यूट्रिशन फील्ड मसूर राईसची रेसिपी आहे. आता आपली पुढची टिफिन रेसिपी ही पारंपरिक आहे, पण याला आपण अट्रॅक्टिव्ह आकार दिल्यामुळे ही मुलं अगदी याच्याकडे पटकन अट्रॅक्ट होतात. तर आपण बनवणार आहोत थालीपीठ. याच्यासाठी मी 1 कप ज्वारीचं पीठ घेतले. त्यानंतर अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप चण्या डाळीचं पीठ, त्याचबरोबर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता. अर्धा कप बाजरीचं पीठ असेल तेही तुम्ही वापरू शकता. जितकी पीठं तुमच्याकडे असतील ती तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून आपली ही थालीपीठ रेसिपी न्यूट्रिशनल हेल्दी बनेल. या पिठामध्ये आपण आता 1 कप कांदा चिरून घालत आहे. त्यानंतर यात आपण 1 ढोबळी मिरची चिरून घालत आहे. त्यानंतर थोडंसं गाजर किसून घालत आहे. यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. त्याचबरोबर पालेभाज्याही वापरू शकता, जसे की मेथी, पालक. मी इथे कोथिंबीर भरपूर प्रमाणात घातलेली आहे. यात आपण आता थोडे मसाले घालूयात. यानंतर मी 1 चमचा धने-जिरे पूड घातलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा तिखट घातलेला आहे.
यानंतर 1 चमचा तीळ घातलेला आहे आणि शेवटी अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालत आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व मसाले, भाज्या, पीठ एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालत आपण याचं पातळ असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे. इतपत सैल असं आपल्याला हे थालीपीठाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. इथे मी लो फ्लेमवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि याला सर्व बाजूने तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण छोटे छोटे असे थालीपीठं या तव्यावर थापायचे आहेत. थालीपीठ पसरवण्यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित गोलाकारात हे थालीपीठ तयार करायचे आहेत. एका पॅनमध्ये 3 ते 4 थालीपीठ सहज तयार होतात. प्रत्येक थालीपीठाच्या मधोमध गोल करून त्यामध्ये तेल सोडायचं आहे, जेणेकरून आतल्या व वरच्या बाजूने छान थालीपीठ खरपूस भाजले जातील. झाकण ठेवून आपण हे थालीपीठ एका बाजूने भाजून घेतलेत. आता पलटून दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घेऊयात. असे छोट्या छोट्या आकारात आपण थालीपीठ बनवले की मुलांना ते दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ते हे पटकन फस्त करतात. तुम्ही पाहू शकताय दोन्ही बाजूने खरपूस असे लालसर रंगावर आपले थालीपीठ भाजले गेलेत. आपण ह्या ताज्या दह्याबरोबर हे थालीपीठ सर्व केलेले आहेत. इथे तुम्ही लोणचं, लिंबाचं, कैरीचं लोणचंही यासाठी वापरू शकता. मी इथे दह्याबरोबर सर्व केलेले आहेत. अशी आपली ही पारंपरिक पण अट्रॅक्टिव्ह अशी थालीपीठची टिफिन रेसिपी तयार आहे. आता आपण शेवटची टिफिन रेसिपी बनवतोय ती म्हणजे पनीर वेज ट्रायंगल्स. यासाठी मी इथे एक मोठा चमचा तेल कढईमध्ये तापायला ठेवले. तेल तापलं आहे. आता आपण एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिऱ्यानंतर आपण याच्यामध्ये एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो घातला आहे. तो लालसर रंगावर आपण भाजून घेऊयात. यानंतर यामध्ये आपण एक शिमला मिर्च बारीक चिरून घेतली ती घालत आहोत. त्यानंतर एक मीडियम गाजर किसून घेतले तेही घालायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आवडतील त्या भाज्या याच्यात घालू शकता. फरसबी, मटार, कोबी किंवा फुलगोबी यासारख्या भाज्या तुम्ही याच्यात वापरू शकता. त्यानंतर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोही घालायचा आहे. आता या भाज्या सर्व आपण तेलावर वाफवून घेणार आहोत. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे या भाज्या लवकर वाफल्या जातात. आता झाकण ठेवून या भाज्या आपण 2 मिनटं वाफवून घेऊयात. 2 मिनिटानंतर पहा भाज्या छान वाफल्या गेलेल्या आहेत. यानंतर या मिक्स भाजीमध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालूयात, अर्धा चमचा तिखट घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे आपली भाजी तयार झाली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून ती थंड करून घेऊयात आणि त्या भाजी थंड होईपर्यंत मी 2 पोळ्यांचं पीठ मळून घेते. इथे पहा पीठ मळून झालं आणि आपली भाजी ही थंड झालेली आहे. याच्यामध्ये आपण आता प्रोटीनसाठी एक 50 ग्रॅम पनीर घालणार आहोत. तो पनीर असा किसून घालायचा आहे आपल्याला. यामुळे आपल्या या रेसिपीमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट्स सर्व न्यूट्रिशन फिल्ड अशी आपली टिफिन रेसिपी होणार आहे. याच्यामध्ये मी आता एक अर्धा चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. हा ऑप्शनल आहे. त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, कारण आपण आता पनीर घातले असल्यामुळे भाजीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे मीठ घालायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी एक कणकेचा गोळा घेतला आहे, जो आपण चपातीसाठी वापरतो तेवढाच गोळा घेतला आहे आणि त्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. आता चपाती लाटून झाली, याचे आपण आता गोल काप करून घ्यायचे आहेत. अशा झाकणीने मी असे मोठे 2-3 जेवढे बसतील तेवढे काप करून घेत आहे. आता परत हे सर्कल आपण अर्ध गोल भागामध्ये कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे पहा याचा अर्ध गोल तयार होईल. या सेमी सर्कलला आपण थोडंसं एका बाजूने लाटून घेऊयात, जेणेकरून हा भाग मोठा होईल आणि आपले पॉकेट्स ट्रँगल पॉकेट छान बनतील. आता आपण जे व्हेज स्टफिंग बनवले आहे ते या अर्धगोलावर ठेवून आपण व्यवस्थित हे पॅक करून घेऊयात. बोटांचा दाब देऊन व्यवस्थित आपण हे ट्रँगल्स पॅक करायचे आहेत. अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही. त्यानंतर याच्यावर आपण छोटीशी डिझाईन करूयात. फोर्कच्या सहाय्याने आपण असे छान डिझाईन करून घेऊयात, म्हणजे आपले पनीर वेज ट्रँगल्स पॉकेट छान मस्त दिसतील. असेच मी उरलेल्या पोळीचेही पॉकेट्स तयार करून घेतलेत आणि आपण आता हे पॉकेट्स तळणार आहोत. यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॉकेट्स तळून घ्यायचे आहेत. छान लालसर सोनेरी रंगावर हे पॉकेट्स खमंग खुसखुशीत असे तळून घ्यायचे आहेत. हे पहा मी याच पद्धतीने सर्व ट्रँगल्स तळून घेते. अगदी क्रिस्पी मस्त दिसत आहेत. सर्व ट्रँगल्स तळून झालेत. आता आपण टिफिन भरूयात. हे पनीर वेज ट्रँगल्स तुम्ही सॉस किंवा टोमॅटो केचप बरोबर
सर्व करू शकता. अगदी टेम्प्टिंग लागतात. याच्या ट्रँगल आकारामुळे मुले याकडे पटकन आकर्षित होतील आणि हा टिफिन पटकन फस्त करतील याची मला खात्री आहे.